पण माझ्यावर गुन्हे दाखल बच्चू भाऊ ऐका ना, करू नका. करायला नव्हता. ऐका मला या सगळ्याचे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. बच्चू भाऊ ऐका ना, सांगू नका. बच्चू भाऊला स्वतः गुन्हे दाखल करून घेतले अंगावर. बरं बच्चू भाऊ पळकुटे नाही आम्ही. बरोबर आहे, मला माहिती आहे तुम्ही फटाके बांधले, दाखल आहे. बच्चू भाऊ 5 वर्षाची सजा सुनावली मला. तुम्ही मला शिकवू नका बच्चू. बच्चू भाऊ राज्यातले आमदार शेतकऱ्यांसाठी काम करत नाहीयेत का? मला एक सांगा ना. आपण म्हणता आमदारांची मान कापून टाकायचं शेतकऱ्यांना आपण म्हणताय. आमदारांची मान कापून टाकायचा सल्ला देण्यापेक्षा आपण दोघंही शांत होऊया. पहिलं तर आपण दोघंही शांत होऊया. मुद्दे सुद्धा जाऊ. स्वतः करा. ऐका ना डॉक्टर अनिल बोंडे ऐका. अहो तुम्ही मुद्देसूद सांगता. मला एक गोष्ट सांगा, समोर 4000 लोक बसले असतील सभेमध्ये, त्या 4000 पैकी 40 लोक निघाले आणि आमदाराची मान कापायला लागले. 40 लोकांवर तर ते गुन्हे दाखल होतील. आणि मग रोज आत्महत्या होते, काय केलं पाहिजे? तुमच्या धोरणामुळे रोज आत्महत्या होते, ते काय केलं पाहिजे? उत्तर सांगा मला. करू नका हे सांगा ना. बच्चू भाऊ आमदारांना कापून टाका असं म्हणणं किंवा तसं सांगणं हे तरी कितपत योग्य आहे? बच्चू भाऊ तुम्ही तलवार चालवली, कलम चालवली आहे. तुम्ही लेखणीनं मारला आमच्या शेतकऱ्याला, लेखणीनं धोरणामुळे मेला आमच्या शेतकरी. महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते, महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते का कलम कसाई, कलम लिखने वाला कसाई होते, वो कसाई है आप. कलम लिख कर मारा है हमको. आम्ही तलवार घेऊन मारतो. जीवार येतो तुमच्या. आता जे बोलायचं कलम तुम्ही 11% आहेत कापूस आणला आमच्या छातीवर. 25 लाख गाठी आणल्या तुम्ही कापूस. सगळ्या गोष्टी मान्य आहे या शेतकऱ्यांना. आणि तुम्ही आमदार होते तेव्हा तीच परिस्थिती होती. तुम्ही जेव्हा मंत्री होते तेव्हा गुन्हे दाखल करून घेतले आमदार असताना. मंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला गेला बच्चू कडू. मंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला गेला बच्चू कडू. तुमच्यावर गुन्हे मंत्री असताना आम्ही दिल्लीच्या आंदोलनात गेलो. तुम्ही केलं त्याच्याबद्दल अभिनंदन. पण त्या शेतकऱ्याच्या पोराला कशाला खुनाचा गुन्हा दाखल करता त्याच्यावर? होऊ द्या ना एकदा. कशाला मरतोय आम्ही तर काय हरकत आहे? एखादा तुमच्यावर होऊ दे ना. तुमच्यावर होऊ द्या ना. कशाला करा? तुमच्या पोराला करायला. पण असं म्हणणं किती योग्य ठरेल? त्याने ते कृत्य करावं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, हेही म्हणणं योग्य नाही ना बच्चू भाऊ? मी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले. बच्चू भाऊ तुम्ही हे का लक्षात घेतलंय की आपल्याला मांडणारा एक फार मोठा वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे. अशा वेळी उद्या जर कुणी असं गुन्हेगारी पाऊल उचललं तर आयुष्य त्या तरुणाचं बर्बाद होणार आहे. हो आपले हँकर साहेब तुम्ही पहिले लक्षात घ्या. आता 6.5 लाख लोकांना आत्महत्या केली. कोणाचं आयुष्य बेकार झालंय? कोणाचं आयुष्य बेकार झालं? मान्य बच्चू भाऊ, तुम्हाला मला एक सांगा बच्चू भाऊ, तुम्ही असं म्हणता तुम्ही आमदार होतात बच्चू भाऊ, सभागृहात तुम्ही प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे. इतर आमदारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडले नाहीत का? तुमचे प्रश्न मांडून थकून गेलो आम्ही. अरे सगळ्यांनी मांडले. तुम्हीच मांडले का एकट्यानी? सगळेजण शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात. काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, काल माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो की सीसीआयचे जास्त केंद्र सुरू करा, सोयाबीनचे जास्त केंद्र सुरू करा. आता गेल्यावर सोयाबीन गेल्यावर त्याच्यासाठी आता सोयाबीन गेल्यावर सुरू करा तुम्ही व्यापारासाठी. डॉक्टर अनिल बोंडे व्यापारासाठी सुरू करा. बच्चू भाऊंचे प्रश्न साहजिक आहे की प्रश्न मांडले गेले पण प्रश्न सुटले नाहीत ना शेतकऱ्यांचे. माझ्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी सोयाबीन आता सुरू करा. व्यापारासाठी सुरू करा तुम्ही. व्यापारासाठी आमदाराची मान कापायची तुम्ही व्यापारासाठी सुरू करा. मी बच्चू भाऊंच्या वक्तव्याशी निश्चितपणे सहमत नाही, पण जो संताप झाला टोकाचा तो प्रश्न सुटले नाहीत, प्रश्न सुटले नाहीत त्यातनं त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. स्वतःच्या पोराला सांगायचं जा घे कोयता आणि कापून पोराची गरज नाही. मी तयार आहे. सुरू करू पाहिजे. मग घ्या ना कोयता आणि कोयता घ्या, निघा. लोकांना कशाला सांगता? एखाद्याचं डोकं भडकलं त्याचं कुटुंब गुन्हे दाखल झाले माहित आहे ना की. अरे हो ते सगळं माहित आहे ना. मी सांगतो फटाके बांधले, फटाके फुटले नाही. साप बांधले, साप चावला नाही. टाकीवर पडले. काय केलं तुम्ही? काय केलं? अरे आम्ही शून्य पण आम्ही मान कापायला लावणार नाहीये. आम्ही शून्य. दंगल झाली काय बोलले होते तुम्ही? आठवा. अमरावतीच्या दंगलीच्या काय बोलले होते आठवा तुम्ही? कापून टाकू म्हणून. मग तुम्ही अमरावतीच्या दंगली कापायला
अरे कोणी कापायला आला तर काही हात बांधून बसणार आहे का? हा कोणी आता कसं कापायला आला आलं तर हात बांधून बसणार आहे का? तालावर बरोबर आहे. आता मग कसं तालावर आलं कोणी कापायला तुम्ही आला तर अमरावतीचं बयान मी पहा काही तुम्ही काय म्हटलं होतं गांधीजी तर नाहीये. कापून टाका म्हणत होते तुम्ही अहो, तर मी काही गांधीजी नाहीये की मी एका हा गालावर मारली तर आता दुसऱ्या आता गालावर मारली गांधीजी म्हणून. नाही आहे आणि आणि आम्ही त्याच्या गांधीहून मराव तिथे आत्महत्या करून पण दुसऱ्याला नाही आम्ही गांधीहून उत्तर आत्महत्या करून मराव तुम्ही घ्यायला कोणता हातात आणि तुम्हाला घेतोच 288 आमदारांशी संपर्क आहे तुमचा. जा घेतोच आम्ही 288 आमदार कापा. अरे शेतकऱ्यांना घेतोच म्हटलं कशाला ना आम्ही सांगता? घेतोच म्हटलं ना शेतकऱ्यांना मी कशाला सांगता? अरे घेतो भाषणं म्हटलं ना करायला मी सोपे असतात बच्चू भाऊ. ते शेतकरी ठरवणार आहात तुम्ही काय बोलताय तुम्हाला काय बोलायची आहे अरे बोलतो बरं, म्हणजे बच्चू भाऊ. शेतकऱ्यांच्या पोरांना कशाला मग तेव्हा अडचणीत तुम्ही आणता? कोयता हाती घ्यायचा होता ना जेव्हा बच्चू भाऊ. अमरावतीची दंगल झाली घेतला. तेव्हा तुम्ही जेव्हा- कापाची जेव्हा भाषा बोलली तर घ्यायचा- तुम्ही घ्यायचा होता जेव्हा ना घ्यायचा कोयता. बरं, तेव्हा बच्चू भाऊ. घेतला. तुम्ही ऐका कशाला ना, तेव्हा ऐका म्हणत ना. होते का ऐका. कापा म्हणून तुम्ही का कोयता हाती प्रेक्षकांच्या घेतला? मनातला देखील हा एक प्रश्न आहे की खरंच असं आमदारांना कापून टाका हे पाऊल असं सांगणं किंवा असं जर केलंच कोणी तर याने प्रश्न सुटणार आहे का बच्चू भाऊ? अहो, आतापर्यंत सुटणार आतापर्यंत नाही, बघा मला मान्य आहे, मी आतापर्यंत तुम्हाला आंदोलन करून तुमचं अधिकाऱ्यांना नाव कोंडून माहिती बंगल्याला नाही. घेराव तुम्ही घालून पहिले तुम्ही ऐकून घ्या दिव्यांगांचे माझं. प्रश्न सोडून घेतले, माझं शेतकऱ्यांचे तुम्ही पहिले प्रश्न ऐकून सोडून घ्या. घेतले. हा देखील उपाय ना. माझं तुम्ही पहिले ऐकून घ्या तुम्ही माझं पहिले ऐकून घ्या मी काय म्हटलं का ठोकाच्या ऐवजी कापा आलं बर भाषणात ते आलं मान्य करतो का नाही करत मान्य करतो का नाही करत बरोबर तुम्ही केलं मान्य. हा मग तरी तुम्ही तेच मिरची लावत असाल तर हे बरोबर आहे का तुमचं नाही नाही मी मिरची लावत नाही बच्चू भाऊ. शब्दशः अर्थ हे घेणारे बोंडे देखील साहेबच्या आपले दंगलीत म्हणे शब्दशः कापा अर्थ म्हणे घेणारे सगळ्यांना. आहेत की हे नव्हते आपल्याला तिकडे मांडणारे लोक आहेत सतरा ना. घेऊन निघाले होते बर ते लोकांनाच मत होते कापा म्हणून पण धर्माच्या नावानं कापलं बरोबर. चालतंय शेतकऱ्याच्या नावानं गांधीजी व्हायचो आम्ही सांगतो. बरं डॉक्टर अनिल बोंडे दहा वेळा- त्यांनी दहा असं वेळा म्हणलंय की हा. ठोकाच्या ऐवजी कापा म्हणलं गेलं. त्यांचा म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. आता म्हणतात आहे आताच्या याच्या अगोदर तर म्हटलं की कापायला पाहिजे म्हणून 288. तर माझं एक म्हणणं आहे की म्हटलं ना बच्चू मग, भाऊ कोयता तुम्ही म्हटलं हातात नाही घ्यावा का? आणि जावं तुम्ही दंगलीत पण म्हटलं नाही शेतकऱ्याच्या का पोराला कशाला सांगता? अहो ते हो आतमध्ये बोंडे बसलेले महाराज राहतील. तुम्ही त्या अरे, 20% अरे, बोनसचं बोला महाराज, 20% बच्चू बोनसचं बोला महाराज, खरं कर्जमाफीचं सांगतो. बोला नाही, 20% नाही, बोनसचं ऐका बोला ना. तुम्ही 200 बोला इकडे सगळ्या नको सगळ्या गोष्टी मान्य. मी मागण्याच्या बाबतीत काहीच म्हणत नाहीये. मी नाही, मागण्याच्या तुम्ही काय बाबतीत म्हणत काहीच होते हो बोलत बोंडे नाही. साहेब पहिले माझं ऐका हो अनिल हा. भाऊ माझं ऐका हा, ऐकून तुम्ही काय राहिलो, म्हटलं ऐकून होते ऐकून राहिलो. तुम्ही काय म्हणत होते हमी भावाच्या 20% बोनस देऊ जीएसटीचा परतावा देऊन 6,000 सोयाबीनले भाव देऊ आता खरेदी केंद्र सुरू केले नाही 500 क्विंटल मध्ये वर्ध्याच्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकली 2,000 अमरावतीच्या सोयाबीन क्विंटल सोयाबीन विकली आता तुम्ही म्हणता आम्ही आता सुरू करतोय मेल्यावर मी तुमच्या मागणीच्या बद्दल बोलतोय का पण ज्या पद्धतीनं तुम्ही बोलले फक्त तेवढ्यावर आजचा चर्चेचा नाही ते कबूल विषय आहे. केलं त्यांनी म्हणलंय की तसं सोयाबीनचे- त्यांचा म्हणण्याचा हा, अर्थ नव्हता डॉक्टर अनिल बोंडे. हे पण बघा. बच्चू भाऊंच्या या मागणीशी मी सहमत आहे. ऐका डॉक्टर मी सहमत आहे. तुम्ही स्वतः राज्याचे कृषी मंत्री राहिलेला आहात. सोयाबीनला भाव मिळत नाहीये पिकाला भाव मिळत नाहीये करायचं काय शेतकऱ्याने? खरी गोष्ट आहे पण सोयाबीनला भाव मिळत नाहीये तर सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे आणि कापसाची सीसीआयची खरेदी झाली पाहिजे या गोष्टी कधी झाली पाहिजे सातत्यानं प्रयत्न कधी झाली करतोच आहे. पाहिजे सातत्यानं कधी झाली प्रयत्न पाहिजे? करतोच आहे. कधी झाली तातडीनं पाहिजे? झाली पाहिजे तातडीनं डॉक्टर सोयाबीन बोंडे, निघाल्यावर विकल्यावर मी झाली स्वतः पाहिजे. हिंगोलीत जाऊन आलो. माना हळद लागेल मार्केटमध्ये माना लागेल. गोष्ट लक्षात ठेवा. हळद मार्केटमध्ये अनिल भाऊ, दिवसाचे सुरू 2000 झालेले सोयाबीन सौदे विकायला लागली. अक्षरशः या- शेतकऱ्यांना या- खड्ड्यात घालणारे अनिल होते. भाऊ, या सोयाबीन वेळेच्या 2,000 विकायला लागले ना अतिवृष्टीमुळे त्याचं काय मन दुखलं असेल ते पहा पहिले सीझन सुद्धा पुढे ढकलला गेलाय आणि त्याच्यामुळं कापसाचंही इव्हन कापसाची पेरे जे आहे कापसाचा वेचा जो आहे तो अजूनही आता येणं सुरू काय आहे. काय आणि खोटं बोलताय त्याच्यामुळं तुम्ही CCI काय बरं. खोटं बोलताय ऐका किती बच्चू भाऊ खोटं बोलायचं डॉक्टर अनिल बोंडे किती माझ्याकडे खोटं शेवटचा बोलायचं 1 मिनिट तुम्ही उरलेला सांगा. आहे. ऐका आपण शांत सोयाबीन बसूया. सगळी सोंगणं झाली सगळी बच्चू भाऊ. सोयाबीन सोंगणं झाली मार्केटला सोयाबीन चला तुम्हाला आम्ही आमच्या मार्केटला बाजार समितीत दाखवतोय अमरावतीच्या बाजार समितीत 2,000 विकली व काय मन दुखलं असन आता तुम्ही खरेदी केंद्र सुरू करता 15 दिवसानं हातचं सोयाबीन गेल्यानंतर व्यापाराच्यासाठी करता का सुरू त्याच्या सोयीसाठी करता का हे मन हे 5,328 भाव भेटायला पाहिजे वरून 6,000 तुम्ही बोलले होते अनिल भाऊ तुमचं भाजप सरकार बोललं होतं का आम्ही 6,000 देऊ जीएसटीचा परतावा देऊ 6,000 सोळा 5,000 सोळा 2,000 सोयाबीन विकतं तुम्हाला काही वाटत नाही का होती चालं